तर फडणवीस 3.0 सरकारच्या नियोजनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत। बैठकीला धनंजय मुंडे, प्रताप सरनाईक आणि जयकुमार गोरे हे देखील दाखल झालेत। आज दुपारी मुख्यमंत्र्यांकडून 100 दिवसांच्या नियोजनाच्या आराखड्यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे। वन, कृषी तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण यासोबतच कौशल्य विकास या विभागांचा आढावा घेतला जाणार आहे। तर हा आढावा पूर्ण झाला आणि मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 100 दिवसांच्या कामाची आखणी करण्यास अधिकाऱ्यांकडून सुरुवात करण्यात आली आहे। या संदर्भात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। विशाल, सरकारच्या नियोजनाचा मुख्यमंत्री आता आढावा घेत आहेत, नेमकी कोणकोणती खरं तर कामं असतील किंवा इतर कोणते विषय असतील या बैठकीमध्ये चर्चिले जाऊ शकतात? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं 3 खात्यांच्या प्रमुखांना आज बोलवण्यात आलेलं आहे। अधिकाऱ्यांना सुद्धा बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। 100 दिवसाचा रोडमॅप त्या बैठकांमधनं केला जाणार आहे। वने, कृषी, उच्च तंत्र शिक्षण आणि कौशल्य विकास या विभागांचा आढावा आज मुख्यमंत्र्यांकडनं केला जाणार आहे आणि अधिकाऱ्यांना येणाऱ्या 100 दिवसात काय योजना असणार आहेत किंवा कशा पद्धतीचं त्या प्रत्येक खात्याचं नियोजन असणार आहे याच्याबाबत मार्गदर्शन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत। बिल 100 दिवसाचं कशा पद्धतीनं ते मार्गदर्शन असणार आहे, त्यासोबत अधिकारी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे या बाबतीत अधिकाऱ्यांना जे आहेत सूचना दिल्या जाणार आहेत। आतापर्यंत या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे, प्रताप सरनाईक आणि जयकुमार गोरे हे बैठकीला पोहोचलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांकडनं येणाऱ्या 100 दिवसाचं नियोजन जे आहे ते या विभागांचं केलं जाणार आहे। निश्चितच विशाल, या बैठकीसंदर्भातली माहिती तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।